हे बघ हे आहे रे, हे बघ हे लागतंय लागतंय काहीतरी. ओ पुरो टाईप काहीतरी आहे आणि आवाज येतोय वाघाचा, मला नाही माहिती. चला तर मित्र आज पुरतं एवढं. ओ शिट. हॅलो गाय, स्वागत तुमचं पुन्हा एकदा बोकोबा मी भंटऱ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे अशा एका ठिकाणी जी जागा पूर्ण ओसाड आहे आणि या जागेची एक हिस्ट्री आहे. असं कानावर पडलं की इथे अशी घरं असायची पूर्वी आणि हे असं सकल भाग आहे. तर इथे एका टायमाला ना असं फुल असं पाणी भरलेलं आहे, इतका पाऊस झालेला इथे तुडुंब भरलेलं. तेव्हापासून मग इकडची जी घरं होती ती खालच्या इथे गेली. तर आम्ही असा विचार केला की इथे काही ना काय आपल्याला मिळू शकतं. आता इथे हा बांध घातलेला आहे, अगोदर नव्हता इथे, आता पाणी साचल्यामुळे तो बांध घातलेला आहे आणि इथे पाणी असतं पावसात. तर मित्रांनो मशीन चालू केली आणि शोधायला सुरुवात झाली आहे. तर बघूया आजच्या या ट्रेजर हंटच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय मिळतं. माहीत नाही आम्हाला काय मिळेल की नाही मिळणार, पण आम्ही ट्राय करतोय. सापडलं तर सापडलं, नाही तर रिकामी हाती जावं लागणार. पण बघू. खाली सूर्यास्त होतोय, त्याच्या अंधार पडायच्या आधी आम्हाला जायचं आहे. आणि इथे पूर्ण हे बघा जंगली भाग आहे आणि वाघांचा खूप सुळसुळाट पण आहे, त्यामुळे आम्हाला रिस्क आहे इथे खूप. आज खाण्यासाठी पूर्ण तयारीनिशीर आलो आहे. थांब हे बघूया इथे काय मिळतंय की नाही. खूप उशीरच झालाय, यायलाच वेळ गेला ना त्या झाडीतून. त्या वाट काढेपर्यंतच मित्रांनो खूप टाइम गेला. हात अक्षरशः फाळलेत काट्याने, काय सांगू. त्यामुळे किती खाली असेल काय माहिती नाही. वरच्या वर जर काय चुकून राहिलं असेल मिळू शकतं, कारण नाही वरची माती अशी वाहून गेली आहे त्या बाजूने. हा, नाहीतर हा मातीचा मोठा पट्टा होता. हे बघ मातीत आलं. आई शपथ. आता काय टेन्शन नाही. खाली किती आहे त्याचं कळत नाही. माती बघ किती गरम आहे. तापलीच तेवढी. कॉइन. लेट्स गो. सुरुवात झालेली आहे मित्रांनो. कॉइन भेटलाय जुना. हा बघा पूर्ण मातीत सडलाय. ओ वाव. पहिला ट्रेजर. पण त्याच्यावर काय नाहीच आहे. बघू. जुना आहे एकदम हा सुद्धा. पण मस्त मित्रांनो, म्हणजे जुनी लोक जी सांगत होती ते खरं आहे. इथे नक्कीच काय ना काय आहे खाली, पण ते जास्त खोली असू शकतं. पण लकीली कॉइन हा सापडला. अजून आहे का बघ. नाही बघितलं, नाही रिडिंग नाही येत. तर मित्रांनो इथे सुद्धा आपली मशीन परफेक्ट डिटेक्ट करते. आज खूप दमायला होणार आहे, पण जर असं ट्रेजर सापडत राहिलं तर रात्रभर खाण्याला मी सज्ज आहे. कारण अशाच ठिकाणी काय ना काय मोठं लागू शकतं हाती. इथे आय थिंक ना हे जे आहेत ना, हा पाणी असतं ते डुक्कर वगैरे येतात रात्रीचे. हा असेल, कारण हे बघ असं लोळलेल्याचे असे हे काय माहिती. वाघ पण येत असेल. वाघ येतोच इकडे. संध्याकाळपर्यंत जास्त थांबू नाही शकत. बिबट्या येऊ शकतो मित्रांनो इकडे. तरी सुद्धा आम्ही आलोय, त्याच्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनताय. रेअरली बीप येत आहेत इथे ऐकायला मित्रांनो, ज्यामुळे एक बीप हे बघ हा आहे काहीतरी. काहीतरी आहे. दुसरं बघूया बीप. इथे माती जरा बरी आहे, पाणी असतं तरी सॉफ्ट आहे. पाळ आहे तिथे, झाडांची पाळ आहेत. खांताना आपल्याला खूप हे होणार आहे. त्याने माती उडवते सगळी. आज संपूर्ण घामाट निघणार आहे माझं. तर मित्रांनो फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला बघायला सोपं वाटतं, पण खूप कठीण आहे हे खणायला. खड्डा खूप, जरा जवळून दाखव. बघा बऱ्यापैकी खड्डा आम्ही खाली खणला आहे आणि पूर्ण कडक माती लागली आहे. कठीण काम आहे. बीचच बेस्ट आहे असं मला वाटतं. हे आउटडोर शूट करणं ना खूप कठीण आहे. आपल्याकडे ती मशीन बीचवरच आपल्याला काय ना काय खणायला पण भेटतं. इथे खणायचं म्हणजे एक खड्डा खणायला जवळपास आम्हाला 20 ते 25 मिनिटं झाली इथे.
पण रिडिंगच एवढी स्ट्रॉंग येते की आम्ही आता इथे गिव अप नाही करू शकत. आहे रे. हे बा अजून आता जवळ आलं. जर साईडने मोठा कर खड्डा, म्हणजे मला ना असं ते फिरवायला भेटेल. काय खड्डा मोठा कर, वाळू आहे ती. झाड लावची पाळी इली होय. झाडात लावून जाऊया. खायचं लावशी. हेच लावूया. कुठून चुकीचं लोकेशनवर आलोय असं वाटतंय. व्हिडिओ पण होईल न होईल काय माहिती. व्हिडिओ नाही झाला तर शॉर्ट तरी आपण टाकू की आम्ही इथे येऊन मरमर मेलो, हाती काही लागलं नाही. असं पण होतं मित्रांनो, बऱ्याच वेळा आम्ही असे खड्डे खणतो पण काय मिळत नाही. घे करटी पण नाही खाणार ह्याने. आता किती माती काढू. मित्रांनो ह्या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करा. काय नाही मिळालं तरी काय नाही, पण मेहनतीसाठी एक लाईक. काहीतरी मेजर आहे मित्रांनो. हे आपल्या हातून जाणार की हाती लागणार काय माहिती नाही. हे बघ वरती जरासं टोक दिसतंय. काहीतरी मेटलचाच पीस आहे. हा बघ दिसतोय का बघ कॅमेरा. खणायला लागेल, खणायला लागेल. चल खण जरा. हा माती काढूया खालची. थांबा मारशी माझ्या हातावर. हा सॉरी. काहीतरी आहे मित्रांनो. फायनली दिसतंय. जरासं तरी दिसला एवढा. थोडस पार्ट दिसतोय. काय ते अजून समजत नाही एक्झॅक्ट. जरा जावं लागेल खाली. आता जवळ आलो आय थिंक आपण. हे बघ मेटलचं आहे काहीतरी. वाव हे बघ. होय रे होय. लेट्स गो. थांब हे पाऱ्याने काढते, घट्ट झाली माती साईडने. बस कळशीवर मारशी. नाही कळशीवर नाही मारत आहेत. मगापासून आपण मित्रांनो घडा आहे घडा. साईडची माती काढायला लागणार आपल्याला. हे थांबतो हाताने कर नाही तर फोडशील ते. ही बघा मित्रांनो, तो मातीचा नाही सॉरी मेटलचा आहे कसलं ते. कडक आहे पण. हेच वाजत होतं ते मगापासून म्हणजे. आई शपथ. जड आहे. अरे खूप जड आहे. अरे माती थांब माती काढूया. काहीतरी असलं तर घड्यात. काय नाही मातीच आहे. माती होती पण घडा बघ कसला आहे. आय थिंक हा ना पितळेचा आहे जुना. अरे खूप जड आहे. जड आहे खूप. काय नाही. येस बेस्ट फाईन. हा मित्रांनो एकदम काळी पडलेली पितळ आहे. पितळ किंवा तांबा दोघांपैकी एक काहीतरी आहे. नाव वगैरे काय नाहीये वर. कोणचं असतं ते कळायला असतं ना. हे बा आम्ही ते पाऱ्याने मारले नाही ह्याच्यावर. हे बघा पूर्ण हे आलं त्याला. पण दमाल झालं मित्रांनो खूप. पण नशीब एवढं काय झालं नाही. तशी चांगली आहे. आणि अँटिक पीस म्हणून एक कमालची ट्रे जर मिळालंय. हे काय तेच आहे. हेच वाजत होतं. मला वाटत नाही ह्याच्या पुढे आम्ही काय शूट करू शकतो, कारण हे असली जबरदस्त वस्तू मिळाली आहे का. इथे आहे म्हणजे इथे नक्कीच काय ना काय असू शकते. हे बघा परत वीप आहे, पण किती खोल असेल काय माहिती. तशीच रिडिंग येते 83 येते. जरा बघ खोऱ्याने. पोटात गोळा आला खणून खणून. नाही पण डीप आहे. सोड नंतर बघूया उद्या वगैरे आलो तर मित्रांनो त्या साईडचा भाग आम्ही कव्हर केला. शोधलं पण रिडिंग येत नाहीये, कारण इथे तसं मेटलचं काय नाहीच आहे, कारण इथे लोक येत नाही. हे बघ इकडे रिडिंग येते. रिडिंग खूप कमी येते, त्यामुळे एक जरी रिडिंग आली तरी आम्ही ट्राय करतोय. इकडची माती जरा स्मूथ आहे. हा माती जरा बरी दिसते. वरच्यावर असेल तरच हा, कारण जरा खाली गेल्यावर ना माती जरा कडक होते. बघितलं अंधार पडतोय त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर. आहे ये पकड. गंजली आहे पूर्ण. ही बघा मित्रांनो. अरे हळूहळू पाहायला लागेल.
पक्कड मिळाली, जास्त खाली नाही होती पण वरच्या पूर्ण वरच. गंजली आहे बघा, हलत नाही. म्हणजे ह्याचा तेच अर्थ होतं. खरा आहे की इथे आधी काय ना काय लोक आहे. राहायची, काय ना काय आहे. लोकांची घरं देखील होती. आता पूर्ण बघा अंधार झालाय, सूर्य पूर्ण मावळलाय, ज्यामुळे आता फास्ट फास्ट आम्ही इथे जर काय असेल तर आम्ही ट्राय करतोय. तर बघू जाता जाता काय लागलं हाती तर लागलं, नाही तर बेस्ट तर ती कळशी मिळालीच आहे. आता जेव्हा आम्ही घरी जाऊन दाखवू सगळ्यांना तेव्हा सगळेजण असे हे बघ इथे ए, रिडिंग आवाज आला. रिडिंग आली. त्याची लाईट ऑन कर ना मशीनची. हा हा काय आहे? मशीनला लाईट आहे पण एवढीशीच लाईट आहे आणि काय दिसणार. तेवढी तर तेवढी. चल ए दाखव काय आहे. थांब, हा हेच आहे हेच आहे. हे बघा हे काय जवळ आहे मित्रांनो, जवळ आहे जवळ दाखव. कसला तरी पीस आहे. ऐक हळू लागेल त्याला. मेटलचं आहे रे. हळू मग मेटलचंच असणार, मग वाजणार कसं. हा रे, हा, आजूबाजूची माती काढ. आला. हे बघ काय, ए, वाव. हे काय ते वेगळंच आहे, नक्षी बघ वरची. पत्रा आहे हा बघ, टोकदार, तोच लागला हळूहळू मगाशी. लागेल. हे काय ते वेगळंच आहे, काय आहे काय माहित नाही, बघू. पण पीस जबरदस्त दिसतोय. ट्रेजर आपल्यासाठी. आपल्यासाठी ट्रेजरच आहे. कसलं आणि मेटल real आहे ते treasure. आता घरी जाऊनच कळेल. घरी जायला गेल्याशिवाय कळणार नाही, साफ केल्याशिवाय प्रॉपर. पण मित्रांनो इथे काय ना काय मिळतंय आणि असल्या गोष्टी मिळत आहेत. अजून एक रिडिंग आहे तिथेच. तिकडेच आहे, हो ह्याचा काहीतरी पार्ट असणार पार्ट अजून. असणार. बघ जरा खन. हे बघ जरा साईडला आहे ते रिडिंग, आता जरा साईडला आहे तो अजून piece. काहीतरी आहे, छोटा पीस असेल. त्याचा तुटलेला असेल मे बी. लांबसूनच घे. 7 वाजत आले मित्रांनो, काळोख पडला. तर जायला आम्हाला जवळपास इथून अर्धा तास तरी लागेल, म्हणजे पूर्ण काळोख पडणार घरी जाईपर्यंत. नाही वाज आता गेले कसं काय रिडिंग रे. माती. हे बघ हे बघ, हे बघ, मातीत आहे काहीतरी. ए अजून एक piece भेटला. वाव, आई शपथ. हे बघा हे बघा मित्रांनो, अजून एक तसाच काहीतरी मेटलचा पीस भेटलाय. हा पण एकदम मातीने एकदम काळा झालाय. बघूया हे पण बघूया नंतर काहीतरी. आता जाऊया लवकर लवकर, आपण काळोख पडतोय कारण अरे आताचं जड काय. बघ काय आहे. हो तेच भारी आहे, कसला तरी पीस. नक्षी भारी आहे. दिसत असेल का मित्रांनो माहित नाही, तर घरी जाऊन दाखवतो तुम्हाला. स्वच्छ करून स्वच्छ दाखवूया, करून हे सगळं दाखवूया. ठेवून देऊया हा पीस. हे 2 पीस आम्हाला मिळाले. अजून थांबलो पण त्याचा फायदा फायदा झाला. झाला. काहीतरी हे आवाज बघ. पक्ष्यांचा आहे. चल 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 चल. हे खणूया. अरे हा संकेत असतो. पकड पण राहिली आपली, पकड आणि हे. म्हणजे हे 3 पीस इथल्या इथे आम्हाला मित्रांनो जवळपास 20 मिनिटात हे 3 पीस मिळाले. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असा होता. आपल्याला पहिली सुरुवातीला हर एक रीडिंग भेटली होती मोठी. खणून खणून बिचारा हैराण झाला. तर मित्रांनो असं होता आपला आजचा ट्रेजर हंटिंगचा हा एपिसोड, जो आपण एका खंडर ठिकाणी, ज्या ठिकाणी खूप वर्षांपूर्वी गाव होतं पण ते आता नाही आहे, तर त्या ठिकाणी आम्ही खणून पाहिलं तर आम्हाला काही वस्तू सापडल्या. आणि ह्या वस्तूंच्याच पुराव्यांवरून आपल्याला सिद्ध होतं की इथे नक्कीच आधीच्या काळी कोणतरी राहत होतं आणि त्यांच्याच ह्या वस्तू आहेत. आणि आवाज येतोय वाघाचा, मला नाही माहिती. चला तर मित्रांनो आज पुरतं एवढंच. माझी आता चांगलीच फाटली आहे कारण आमच्याकडे काहीच साधन नाहीये. तर घाई घाई आम्ही हा इंट्रो. लाईट सुद्धा नाहीये मित्रांनो, पूर्ण सूर्य खाली गेलाय. जवळपास 7-7:30 होत आले आहेत. तर ही हा बघ घडा राहिला आपल्या इथे. घडा घे आणि ट्रायपॉड घे. मित्रांनो चला बाय बाय. नेहमीसारखं आउटरो नाही घेता येणार. नाही करता आलं कारण खूप अंधार पडले आणि आवाज येत आहेत प्राण्यांचे चित्रविचित्र, त्यामुळे जरा चल चल चल. हा घडा मिळाला होता. चल मग दाखवूया घरी जाऊन. हो चला मित्रांनो, तिकडून आवाज आला आता मला कोणचा तरी, काय माहिती काय. आणि अंधार इतका आहे की ना काहीच करू शकत नाही. येस. आणि इतक्या झाडीतून कुठूनही बघितलं ना वाघाने, काय खरं नाही. ही ओ शिट, पक्षी आवाज करतात ओ मित्रांनो. चला शिट. चला जायलाच लागेल. चल 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 चल. चौकात चल. हीच वाट होती ना. हां तर मित्रांनो, हे बघा आम्ही अशा वाटेतून आलोय, वाट काढत घन काटेरी रस्त्यातून. ही सगळी साफ केली मित्रांनो आम्ही वाट येताना. कॅमेरामन सावकाशी आहे मित्रांनो. कॅमेऱ्याच्या मागे माझा भाऊ आहे शुभम.
त्याने खूप चांगलं काम केलं आहे आज. हे जाताना दाखवायचं ना आलं कारण आम्हाला पुढे शूट करायचं होतं. हो, सावकाश एरिया कॅमेरामॅन. चला तर मित्रांनो, आम्ही आता कशा तरी इथून निघतो. जास्त थांबत नाही, शूट करायला जास्त वेळ नाही मिळत आहे. आम्ही आता कसं तरी डोंगराच्या खाली आलो आहे. थोडा अजून आपल्याला खूप चालायचं आहे, खूप चालत जायचं आहे. इथे अजून एक झाडी आहे ती साफ. तर मित्रांनो, आता आम्ही हा व्हिडिओ एंड करतो. येस, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि असाच धमाकेदार आणि वेगळा कंटेंट पाहायचा असेल तर बोकोबा द बीफ हंटर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू. कुठून रे? इथून वाट रस्ता पण नाही पण भेटत सापडत आहे. नाही. चला बाय बाय गाईज. मित्रांनो, पूर्ण रात्र झाली. मी सांगितलं होतं जाईपर्यंत रात्र होणार. अजूनही रस्ता संपला नाही आहे. खूपच झाळकटीवाला रस्ता आहे. आता आजूबाजूला आजूबाजूला पूर्ण रस्ता सापडला आहे, पण पूर्ण डोंगर उतरेपर्यंत वाट लागली. तर मित्रांनो, अशा काही थ्रिलवाल्या व्हिडिओ पण आम्ही करत असतो, मध्ये मध्ये आम्ही टाकू. तर मित्रांनो, आता वेट करून बघूया. ही वेट मशीन आहे. सर्वप्रथम हे जे पितळेचं आम्हाला मिळालं आहे त्याचं वेट बघूया. खूप हेवी आहे, 73 ग्रॅम. आता ही कळशी बघूया, ही किती जड आहे. ही बघा, 2 किलो 121 ग्रॅम, जवळपास 2 किलोची पितळेची ही कळशी सापडली. तर हा व्हिडिओ असा होता आणि हा आपण साफ करून तुम्हाला दाखवलं. तर कसं वाटलं ते नक्की सांगा.